तर आज मी तुमच्यासोबत कोलंबी तवा फ्रायची मस्त छान आणि इझी रेसिपी शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी इथे आम्ही घेतली आहे कोलंबी, तिला छान अशी क्लीन करून घेतली आहे. सोबत घेतलं आहे वाटण आणि इथे मी कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची, पुदिना छानसं असं बारीक चिरून घेतलं आहे. तव्यामध्ये सगळ्यात आधी मी टाकला आहे कढीपत्ता. तेल गरम झाल्यावर त्याच्यातच 4 मी लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या आहेत आणि हे जे सगळं मी बारीक करून घेतलं आहे चॉपरला, हे पण मी टाकून त्याला थोडंसं छान फ्राय करून घेणार आहे जोपर्यंत ते मऊ होत नाही. आणि आता मी टाकलं आहे वाटणमध्ये काय आहे तर खोबरं, एक लाल मिरची सुक्की, एक हिरवी मिरची आणि लसूण, अद्रक, थोडेसे धने, जिरे, कोथिंबीर थोडीशी, हे सगळं टाकलं. आणि नंतर मग मला एक कॉल आला, त्याच्यामध्ये मग मी ह्याच्यामध्ये सुके मसाले पण टाकले. तर काय टाकले, आपला घरगुती लाल तिखट मसाला, हळद आणि थोडीशी धनिया पावडर, ते टाकून थोडंसं फ्राय करून घेतलं. पाणी टाकलं आणि उकळ आणली. त्याच्यानंतर त्याच्यात मी टाकली छानशी क्लीन केलेली कोलंबी आणि खूप हलक्या हाताने त्याला मिक्स करायचं आहे, जास्त घाईगडबड करायची नाही. तर ते मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवलं, झाकणावर पाणी टाकलं. तुम्हाला जसं आता ड्राय पाहिजे असेल तर तुम्ही त्यातलं पूर्ण पाणी जाईपर्यंत त्याला शिजवा, फ्राय करा. किंवा जर तुम्हाला थोडी ग्रेव्हीसारखं हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ठेवून द्या. आणि लास्टला मी त्याच्यात टाकले 2 कोकमा. जर नाही टाकलं तरी चालतं, कारण आपण ऑलरेडी त्याच्यात टमाटा टाकलेला आहे, त्याच्यामुळे त्याला आंबटपणा असणारच आहे. आणि मीठ टाकायला विसरू नका, मी ती क्लिप विसरून गेली टाकायची. आणि मला इथे ड्राय हवी होती म्हणून मी अशी छानशी ड्राय, पाणी पूर्ण जाईपर्यंत त्याला वाफेवर शिजवून घेतलं. आणि शेवटी छानशी अशी कोथिंबीर टाकून त्याला फायनल टच दिला आहे. तर इथे माझा कोलंबी तवा फ्राय रेडी आहे. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबत पण खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.